कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, हा आज जेवायला काय बनवू? काही बनव, तसंही तू सगळंच छान बनवतेस। धनु दीदी, हा, मी सांगते तुला आज काय कुकवते। काय करते? कुकवते? अगं कुकवते म्हणजे की नाही इंग्रजीत काय बनवते ते मी सांगते तुला। हा आज की नाही आपण जेवणात एकदम मस्तपैकी असं मी पिठलं बनवते। पिठलं बनवते, ठरलं माझं पिठलं। तुला स्वतःला सगळं ठरवायचं होतं तर मग मला कशाला विचारलं? तुला नाही खायचं का पिठलं? मी भागूला विचारते मग। जा विचार, जा जा, भागूला विचार, तात्यांना विचार, दादाला विचार, बहिणीला विचार, सगळ्यांना विचार, मला सोडून सगळ्यांना विचार। राजू अगं, भागूला विचारायला भागू घरी तर असायला हवी ना? काय? भागू घरी नाही आली अजून? नाही आली। एवढा उशीर कधी लावत नाही ती। हा, कुठं राहिली असेल? थांब, मी काम करते, मी पटकन जाऊन बघून येते। अगं धनु धनु धनु, तुम्ही दोघी एवढ्या काळजी करू नका। गेली असेल ती कुठल्या तरी मैत्रिणीकडे। आपण एक काम करूयात, थोडा वेळ वाट बघूयात तिची। ठीक आहे। भाग्या, अगं किती वेळा अशी रडत बसणार आहेस? चल घरी चल, सगळे वाट बघत असतील, 7 वाजून गेलेत, आता घरी जायला हवं। अगं कुठल्या तोंडाने मी घरी जाणार आहे? माझी नाही आहे ग हिंमत। असं नको ना बोलू। अगं जे काय झालं ते तुझी काहीच चूक नाहीये, पण कुणाला समजवणार आहे मी? सगळं संपलंय ग, माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार आहे। मला आता हे सगळं नाही सहन होते ग, सगळं संपलंय ग आता। अगं असं नको बोलू, सगळं नीट होईल। माझी नाही होते ग हिंमत। या व्हिडिओमुळे चूक असो किंवा नसो, मुलीचंच आयुष्य उद्ध्वस्त होत, तिलाच सगळं भोगावं लागतं। मुलीकडेच बघण्याच्या सगळ्यांच्या नजरा बदलतात, ह्या सगळ्याला नाही का सामोरं जाऊ शकत मी? यमू, तू मला एक वचन दे। काय? की तू हे कोणालाच नाही सांगणार? नाही सांगणार। बर चल आता घरी जाऊयात, खूप उशीर झालाय, चल। अजून कशी कमली नाही भागू? अरे वा, शांतता आज घरात। अशा उदास का बसलाय तिघी? कुठे काय? काही नाही, आम्ही आपापल्या कामात गुंतलो होतो। थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते। होय ग, काय बिनसलं का तुमच्या? नाही दादा। गप्प काय? बागू कुठे? दादा, ते भागू ना, ते काय झालं? कुठे आहे ती? ते ऍक्च्युली ती अजून घरी आली नाहीये। काय? भाग्य अजून आली नाही घरी? किती वाजलेत बघा, तुम्ही मला हे आत्ता सांगताय? मी आलो बघून तिला। दादा, अरे सूर्या,
भागूला घरी यायला एवढा उशीर कधीच होत नाही. असा उशीर झाला काय माहिती. सूर्या अरे बरं उशीर होणार होता तर सांगायचं ना. किती काळजी वाटत राहते इथे. सूर्या का एवढा पॅनिक होतोय? अरे येतच असेल ती. पण आली का ती? नाही ना. दादा ती बघ भागू आली. भागे भागू तू ठीक आहेस ना? भागे कुठे गेली होतीस तू? एवढा वेळ लागतात घरी यायला? इथे काळजीला जीव जायची आली होती. दादा ते शाळा सुटल्यावर आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. नोट्स काढायचे होते ना, म्हणून उशीर झाला आम्हाला. अरे मग कोणाच तरी फोनवरनं कळवायचं ना घरी. नाही, यात तिची काही चूक नाही. मीच थांबवलं तिला. सॉरी. भाग्या येते मी. भागे परत असं वागायचं नाही. तुला कुठे बाहेर जायचं असेल ना तर इथे यायचं आणि मग बाहेर जायचं, नाहीतर मैत्रिणीला घरी बोलवायचं. काय काय भागे थांबा मी पाहिलंस झाली ना नाराज ती. अरे कशाला एवढं पॅनिक होतोय सूर्या तू? आणि तिचं वय आपल्या मैत्रिणींसोबत मजा मस्ती करायचं, आणि झाला तिला उशीर तर काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ना. ही गोष्ट तू तिला नीट समजावून सांगू शकला असता सूर्या. सूर्या आपली भागू एक शहाणी मुलगी आहे. उगाच ती कुठे नाही जाणार रे, आणि हे तुलाही माहित आहे. मग काय एवढी चिडचिड करतोस? चुकलं माझं. ते काळजीने कधी कधी माझा ताबा सुटतो माझ्यावरच. चल भागू थकली असेल ना, चल सांग काय बनवू तुझ्यासाठी. बनवते मी. भागू काय ग तोंड असं पडलंय का? तब्येत ठीक नाहीये. पोटात दुखतंय का? नाही माहित, कसं तरी होत. डोकं दुखतंय. डोकं दुखतंय. चल मस्तपैकी तुझ्यासाठी आला तर चहा बनवते. हा बरं वाटेल तुला. जा. चालेल. नुसता चहाच कशाला? एक काम करू, तुझ्या आवडीचे ना पोहे पोहे बनवायला सांगते राजूला. हा धनु थांब. पोहे पण नको, चहा पण नको. राजूला सांग चहा नको करूस. आज हिला आपण तांदळाची पेस्ट देऊया, मी बनवते. पेज चालेल. भागूसाठी पेज बनव ना तू, पण बाकी सगळ्यांसाठी ना मी पोहे बनवायला सांगते. हा सगळ्यांनाच लागतील ना, सांगून येते मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.